नमस्कार. एकाक्षी MPSCमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या सरळ सेवेच्या सिरीजमध्ये आपण राज्यघटना या टॉपिकमध्ये आणीबाणी हा टॉपिक आता बघणार आहोत. राज्यघटना हा सब्जेक्ट जो बघत आहोत त्याच्यामध्ये आणीबाणी हा टॉपिक बघत आहोत. आपण यापूर्वी बरेच टॉपिक बघितले आहे. काल बघितला राष्ट्रपती, आज बघितला उपराष्ट्रपती आणि आजच पुढे टॉपिक बघणार आहोत आणीबाणी. ठीक आहे. तर आणीबाणीविषयी थोडं बेसिक बघून घेऊ. हे जे पुस्तक आत्ता मी दाखवते आहे, जे मध्ये मध्ये दाखवते ते आहे आदरणीय रंजन कोळंबे सरांचं पुस्तक. ठीक आहे. भारताच्या घटनेत भाग 18 मधील कलम 352 ते 360 दरम्यान आणीबाणीविषयक तरतुदी आहेत. भाग कोणता आहे? भाग 18 आहे. आणीबाणीचे प्रकार, टाइप्स ऑफ इमर्जन्सी. आणीबाणीचे 3 प्रकार दिलेले आहेत: राष्ट्रीय, राज्य आणि वित्तीय आणीबाणी. ठीक आहे. युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र बंड यामुळे या आणीबाणीला राष्ट्रीय आणीबाणी म्हणून ओळखले जाते. मात्र घटनेत या प्रकारच्या आणीबाणीला आणीबाणीची उद्घोषणा असे संबोधले जाते. ठीक आहे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. कलम कोणता? कलम 352. पुढे बघा, 356 नुसार लागणारी आणीबाणी. राज्यातील घटनात्मक यंत्रणा अपयशी ठरल्याने आणीबाणी. त्याचं कलम 356. या आणीबाणीला राष्ट्रपती राजवट म्हणून ओळखले जाते. तिला राज्य आणीबाणी किंवा घटनात्मक आणीबाणी म्हणूनही ओळखले जाते. मात्र घटनेत या परिस्थितीला आणीबाणी असं संबोधले नाही. ठीक आहे. घटनेत या परिस्थितीला आणीबाणी असं संबोधलं नाही. मग राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमाने? 356. पुढे बघा, वित्तीय आणीबाणी. कलम 360ने भारताचे वित्तीय स्थैर्य किंवा पद धोक्यात आल्याने वित्तीय आणीबाणी. ठीक आहे. आता पुढे हे थोडं महत्त्वाचं आहे, हे बघून घेऊ. आणीबाणीच्या घोषणेचे आधार, बेसिस ऑफ डिक्लेरेशन. घटनेच्या कलम 352 अन्वये राष्ट्रपती युद्ध किंवा परकीय आक्रमण किंवा सशस्त्र उठाव, ठीक आहे, यामुळे भारताची किंवा त्याच्या एखाद्या भागाची सुरक्षा धोक्यात आली आहे अशी त्यांची खात्री झाल्यास राष्ट्रीय आणीबाणीची उद्घोषणा, प्रोक्लेमेशन ऑफ इमर्जन्सी करू शकतात. युद्ध किंवा परकीय आक्रमण हे पॉईंट महत्त्वाचे आहे, नीट लक्षात द्या. काय म्हटलं आहे? युद्ध किंवा मग परकीय आक्रमण यांच्या आधारावर राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केल्यास तिला काय म्हणतात? बाह्य आणीबाणी. ठीक आहे. राष्ट्रीय आणीबाणीमध्ये एक बाह्य आणीबाणी, एक अंतर्गत आणीबाणी. तर बाह्य आणीबाणी म्हणजे काय? युद्ध किंवा परकीय आक्रमण यांच्या आधारावर राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केल्यास तिला बाह्य आणीबाणी असे म्हणतात. आणि सशस्त्र उठाव या कारणावरून ती घोषित केल्यास तिला अंतर्गत आणीबाणी असं संबोधलं जातं. आणीबाणीच्या उद्घोषणेशी संबंधित महत्त्वाच्या तरतुदी पुढील प्रमाणे आहेत. बघा, तर आता मेन म्हणजे बाकीचं नाही, मला हे दाखवायचं आहे तुम्हाला की मूळ घटनेमध्ये आणीबाणीच्या घोषणेचा तिसरा आधार अंतर्गत अशांतता हा होता. ठीक आहे. मात्र तो संदिग्ध असल्याने त्यांचा अर्थ व्यापकतेने लावला जाण्याची शक्यता होती. त्यामुळे 44व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे 1978 अंतर्गत अशांतता या शब्द प्रयोगाऐवजी सशस्त्र उठाव हे शब्द टाकण्यात आले. त्यामुळे 1975 मध्ये इंदिरा गांधी सरकारने केल्याप्रमाणे आता अंतर्गत अशांतता या कारणावरून राष्ट्रीय आणीबाणी लागू करणे शक्य नाही. कळलं? म्हणजे मूळ घटनेत कोणता शब्द होता? तिसरा आधार कोणता होता राष्ट्रीय आणीबाणीचा? अंतर्गत अशांतता. ठीक आहे. पण मग त्याचा जो अंतर्गत अशांतता या शब्दाचा अर्थ व्यापक पद्धतीने लावण्याची शक्यता जास्त होती, म्हणजे बरेच अर्थ निघायचे. आणि मग त्यामुळे 44वी घटनादुरुस्ती 1978ची अंतर्गत अशांतता हा शब्दप्रयोग काढून टाकला आणि कोणता? सशस्त्र उठाव हा शब्द टाकण्यात आला. आणि मग म्हणजे पूर्वी जे 1975ला जी आणीबाणी लागली होती अंतर्गत अशांतता या कारणावरून इंदिरा गांधींच्या काळात, तर आता तशी आणीबाणी लागू करण्याची शक्यता नाही आहे किंवा शक्य नाही आहे त्या टाईपची आणीबाणी लागू करणं. मग आता अंतर्गत अशांतताऐवजी सशस्त्र उठाव हे कधीपासून आला हा शब्द? कोणत्या घटनादुरुस्तीने टाकण्यात आला? तर 44वी घटनादुरुस्तीने. ठीक आहे. आता आपण आपल्या मेन लेक्चरला सुरुवात करू. बघा, आणीबाणीचे 3 प्रकार: राष्ट्रीय आणीबाणी, राष्ट्रपती राजवट आणि आर्थिक आणीबाणी. राष्ट्रीय आणीबाणी कलम 352, राष्ट्रपती राजवट कलम 356, आर्थिक आणीबाणी कलम 360. आता राष्ट्रपती राजवट अजून एक कलम त्याच्याशी संबंधित आहे. कोणतं? तर कलम 365. म्हणजे लक्षात ठेवताना कसं करा, 356 जे राष्ट्रपती राजवट भाग 18 मध्ये आहे, तर 56चं उलटं 65 होतं. मग 365 एक कलम. 356 आणि 365. ठीक आहे. असे 2 कलम लक्षात ठेवा. मग 365 हे कलम कोणत्या
भागात येतं तर बघा 365 हे कलम येतं भाग 19मध्ये. ठीक आहे. मग 365मध्ये काय दिलेलं आहे की केंद्राने दिलेल्या निर्देशांचं पालन करण्यात किंवा त्यांची अंमलबजावणी करण्यात जर राज्याला अपयश आलं तर मग तिथे राष्ट्रपती राजवट लागू केलं जाते. तर हे तुम्ही नीट लक्षात ठेवा. म्हणजे राष्ट्रपती राजवट किंवा जी आपली राज्य आणीबाणी आहे त्याच्याशी रिलेटेड 2 कलम लक्षात ठेवा. एक 356 आणि एक कलम 365. आता आपण पुढे बघूया. संविधानाच्या कोणत्या भागामध्ये आणीबाणी विषयक अधिकार स्पष्ट करण्यात आले? तर भाग 18 आपण सुरुवातीलाच बघितलं. भारतीय घटनेत आणीबाणी विषयी तरतुदी कोणत्या कलमाअंतर्गत केल्या आहेत? तर कलम 352 ते 360. ठीक आहे. आणीबाणीचे 3 प्रकार कोणते? राष्ट्रीय आणीबाणी, राष्ट्रपती राजवट, आर्थिक आणीबाणी. राष्ट्रीय आणीबाणी काळात राज्यघटना डॅश डॅश रूप धारण करते तर एकात्मक. ठीक आहे. कोणत्या आणीबाणीला राज्य आणीबाणी असे म्हणतात? तर राष्ट्रपती राजवटीला जी कलम 356 लागते. राष्ट्रपती राजवटीचा कालावधी किती महिने असतो? तर 6 महिने. राष्ट्रपती म्हणजे जी स्टेट इमर्जन्सी राष्ट्रपती राजवटीचा कालावधी किती महिने असतो? 6 महिने. राष्ट्रपती राजवटीचा महत्तम कालावधी किती वर्ष असतो? तर 3 वर्ष. 25 जून हा दिवस डॅश डॅश म्हणून पाळला जातो. तो कोणता दिवस? संविधान हत्या दिन म्हणून तो पाळला जातो. पुढे बघा. राष्ट्रपती राजवट कलम 356चा सर्वाधिक वेळा उपयोग कोणत्या राज्यात करण्यात आला? तर मणिपूरमध्ये 11 वेळा. पुढे बघा. आत्तापर्यंत महाराष्ट्रात किती वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली? तर 3 वेळा. 1978, 2014 आणि 2019. आत्तापर्यंत एकदाही राष्ट्रपती राजवट न लागलेली राज्य कोणती? तेलंगणा आणि छत्तीसगड. ठीक आहे. राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात मूळ घटनेत अंतर्गत अशांतता असा शब्द होता. त्याऐवजी सशस्त्र उठाव हा शब्द कोणत्या घटनादुरुस्तीने बदलण्यात आला? तर 44वी घटनादुरुस्ती 1978ने, जे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं ऑलरेडी. भारत पाक युद्धादरम्यान कोणत्या साली राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली? तर 1971. भारत पाक युद्धादरम्यान कोणत्या साली राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली? 1971. 1975 साली लागू करण्यात आलेल्या राष्ट्रीय आणीबाणीचा चौकशी आयोग कोणता? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. 1975 साली लागू करण्यात आलेला राष्ट्रीय आणीबाणीचा चौकशी आयोग कोणता? JC शाह आयोग. ठीक आहे. आता मला तुम्हाला हे जे आणीबाणी लागलेले आहेत, राष्ट्रीय आणीबाणी आत्तापर्यंत 3दा लागलेली आहे, तर ते तुम्हाला थोडक्यात एक फक्त मला एक्सप्लेन करायचं आहे. म्हणजे आपला तो पण पॉईंट इथे कंप्लीट होऊन जाईल. फक्त 1-2 मिनिट. बघा. आत्तापर्यंत घोषित करण्यात आलेल्या राष्ट्रीय आणीबाणी नॅशनल इमर्जन्सीज डिक्लेअर्ड सो फार. आत्तापर्यंत राष्ट्रपतींमार्फत राष्ट्रीय आणीबाणीच्या घोषणा 3 वेळा 1962, 1971 आणि 1975 करण्यात आल्या. 1962 व 1971 मधील आणीबाणीची घोषणा परकीय आक्रमणाच्या कारणावरून, तर 1975 मधील आणीबाणीची घोषणा अंतर्गत अशांतता या कारणावरून करण्यात आली. मला तुम्हाला हे इन डिटेल सांगायचं होतं. ठीक आहे. बघायला तर अजून खूप बऱ्याच गोष्टी आहे, पण तरी आता बघा. जे शाह आयोग होता त्याचा उल्लेख पण आहे जनता पार्टी सरकारने. 1975च्या आणीबाणीची घोषणा करण्यामागील परिस्थितीची चौकशी करण्यासाठी शाह आयोगाची स्थापना केली. आयोगाने आणीबाणीच्या घोषणेचे समर्थन केले नाही. त्यामुळे 44वी घटनादुरुस्ती कायदा 1978 पारित करण्यात आला, ज्याद्वारे आणीबाणीविषयक तरतुदींचा गैरवापर होऊ नये म्हणून विविध सुरक्षा उपाय घटनेत समाविष्ट करण्यात आले. ठीक आहे. आता इथे मी एक थोडक्यात फक्त चार्ट फॉर्मॅटमध्ये लिहिलेलं आहे. बघा. परकीय आक्रमण या कारणावरून जी आणीबाणी लागू करण्यात आली ती कोणती होती? ऑक्टोबर 1962ची आणि डिसेंबर 1971ची. ठीक आहे. मग पहिली इमर्जन्सी कोणती होती? 1962ची. तर ही होती पहिली इमर्जन्सी आणि ती म्हणजे मागे कधी घेण्यात आली? 1968मध्ये. त्याच्यानंतर बघा. परकीय आक्रमण या कारणावरून दुसरी आणीबाणी लागली 1971ला आणि अंतर्गत अशांतता या कारणावरून ही तिसरी आणीबाणी जून. आता 25 जूनला आपण काय म्हटलं होतं? संविधान हत्या दिन. बघा इथे दिसतंय. कारण त्या दिवशी कोणती आणीबाणी? अंतर्गत अशांततेवरून जी आणीबाणी लावण्यात आली होती, त्यामुळे मग संविधान हत्या दिन म्हणून तो
पाळला जातो आणि दोन्हीही इमर्जन्सी एकत्र मार्च 1977मध्ये मागे घेण्यात आल्या होत्या. ठीक आहे, तर सेकंड आणि थर्ड इमर्जन्सी वाटल्यास तुम्हाला मी दाखवून पण देते. चला थोडक्यात बघून घेऊ आपण. हे बघा, जे मी इथे चार्ट फॉर्मॅटमध्ये लिहिलेलं आहे तेच मी तुम्हाला वाचून दाखवते. ऑक्टोबर 1962मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा अरुणाचल प्रदेशावरील तत्कालीन चीनी आक्रमणाच्या कारणावरून करण्यात आली. या आणीबाणीचा अंमल जानेवारी 1968पर्यंत चालू होता. त्यामुळे 1965मध्ये पाकिस्तान युद्धाच्या वेळी वेगळी घोषणा करण्यात आली नाही. ठीक आहे, हे कळालं तुम्हाला. 1965चं जे पाकिस्तान युद्ध होतं ना, त्याच्यावेळेस आपल्याला सेपरेट कोणती आणीबाणी जारी करण्याची गरज पडली नाही, कारण ही जी 1962मध्ये चालू होती, चीनने आक्रमण केलं होतं, ती 1968पर्यंत चालू राहिली. मग दुसरी बघा, डिसेंबर 1971मध्ये दुसऱ्यांदा राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा पाकिस्तानच्या आक्रमणाच्या कारणावरून करण्यात आली. दुसऱ्या आणीबाणीचा अंमल चालू असताना जून 1975मध्ये तिसऱ्या आणीबाणीची घोषणा अंतर्गत अशांततेच्या कारणावरून, म्हणजेच काही व्यक्ती पोलीस व सशस्त्र दलांना त्यांची कर्तव्य व नेहमीचे कामकाज पार पाडण्याविरुद्ध चिथावणी देत आहे, या कारणावरून करण्यात आली. ठीक आहे, अंतर्गत अशांतता. दुसरी व तिसरी आणीबाणी एकाच वेळी म्हणजे मार्च 1977मध्ये समाप्त करण्यात आली. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. वरील तिन्ही आणीबाणींपैकी तिसरी आणीबाणी सर्वात विवादास्पद ठरली. आणीबाणीच्या अधिकारांच्या गैरवापरावर प्रचंड टीका करण्यात आली. त्यामुळे आणीबाणीनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये इंदिरा गांधी सरकारचा पराभव होऊन मोरारजी देसाई यांचे जनता पार्टीचं सरकार अस्तित्वात आलं. जनता पार्टी सरकारने 1975च्या आणीबाणीची घोषणा करण्यामागील परिस्थितीची चौकशी करण्यासाठी शहा आयोगाची स्थापना केली. आयोगाने आणीबाणीच्या घोषणेचे समर्थन केले नाही. त्यामुळे 44वी घटनादुरुस्ती कायदा 1978 पारित करण्यात आला, ज्याद्वारे आणीबाणीविषयक तरतुदींचा गैरवापर होऊ नये म्हणून विविध सुरक्षोपाय घटनेत समाविष्ट करण्यात आले. ठीक आहे, या गोष्टी पण महत्त्वाच्या आहेत म्हणून मी सांगितल्या. पुढे बघा, कलम 356 हा शेवटचा उपाय म्हणून वापरावा असे कोणी म्हटले? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले. देशाचे आर्थिक स्थैर्य धोक्यात आले असता राष्ट्रपती डॅश डॅश जाहीर करतात वित्तीय आणीबाणी. आणीबाणीविषयी तरतुदी कोणत्या स्रोतांमधून घटनेत समाविष्ट केली आहे? तर 1935चा कायदा. ठीक आहे, आणीबाणीविषयक तरतुदी. आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमांतर्गत अंमलात आणली जाते? तर कलम 360. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपला हा टॉपिक इथेच संपलेला आहे. धन्यवाद.